गुड मॉर्निंग गाईज. तर माझं आवरलेलं आहे सगळं, स्वयंपाक वगैरे झाला, जेवण पण झालं आणि आता मग मी निघणार आहे. 9ला 5 कमी आहे, तर बघू अजून 10 मिनिटांनी निघेल असं म्हणतेय. कारण की आज मी ऑटोने जाणार आहे, कारण की मला काल कळलं की कसं यायचं किंवा कुठून बसायचं वगैरे. तर हे समजलं. काल हे आले होते पण ह्यांना येताना एवढं ट्रॅफिक लागलं वडगाव ब्रिजला की त्यांना घरी पोचायला 12:30-1 झाले किंवा 12 वाजले असतील कदाचित. तर एवढा लेट झाला. सो मग आज मी म्हटलं आज मी स्वतः जाते, कारण की एक ओळखीची फ्रेंड पण आहे, तर मग तिच्यासोबत जाणार आहे. तर ऑटोनी वगैरे जाईल. तर बघूयात आज वेळेवरती पोहोचायचे, कारण की काल लेट झालं होतं. आणि आज फक्त आता पेंटिंगचंच नाही तर आता थोडंसं राहिलेलं आहे आउटलाईन वगैरे, तर ते गेल्यानंतर करेल आणि वर्क वगैरे करेल. तर बघूयात आता कसं शिकवतायत वगैरे काय. तर स्टे ट्यून, कंटिन्यू पाहत राहा. सो गाईज, आलेली आहे क्लासला मी. 5 मिनिट तरी पण मला उशीर झाला, पण आल्या लगेच मी कामाला घेतलं. जे की मला आज जिथे वर्क करायचं होतं तर तिथे जागा मोकळी नव्हती सोडायची, तिथे पण कलर करायचे होते. हे गेल्यानंतर मला समजलं. जर मला माहिती असतं तर मग मी घरूनच तसं प्रिपरेशन केलं असतं, कारण की बाकीचे सगळे वर्क करायला लागलेले आणि माझं कलरिंगच सुरू होतं. तर म्हटलं चला आता पटकन ते कलरिंग कव्हर अप करून घेऊयात, कारण की जिथे आपण वर्क करणार आहे, वर्क केलं तरी पण त्याच्या खाली जर व्हाईट पोर्शन दिसला तर ते वेगळं वाटेल. म्हणून आधी कलर देऊन घ्यायचा आणि मग त्याच्यावरती वर्क करायचं, जेणेकरून वर्क केल्यानंतरही ते छान दिसणार, कारण की त्याच्या खाली आपण कलर दिलेला असतो. तर मग चला पटकन मी कलर वगैरे करून घेतलेला आहे. काही थोडे पॉइंट्स राहिलेले आहेत, तर मग ते बाकी आहेत तर ते करून घेते. बाकीच्या मुलींना मॅडम वगैरे सांगत होत्या की आरिओचं वर्क कलरचे जास्त पापुद्रे आले तर तो कलर निघण्याचे चान्सेस जास्त असतात वगैरे. बट ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की पेंटिंग झाल्यानंतर अपॉइंटमेंट कलर सरळ साईडने अपोजिट साईडने तुम्हाला आयनिंग करायचं. अपोजिट साईडने का करायचंय? अपोजिटला पेंटिंग आहे तो तुमचा उघडू शकतो वगैरे ना, त्यामुळे तुम्हाला अपोजिट साईडने करायचंय. आफ्टर 7 डेज जर तुम्हाला क्लिनिंग करायचंच असेल वगैरे तर तुम्हाला सॉफ्ट वगैरे काय असतं आपलं काय असतं ना, सॉफ्ट लिक्विड नाही कम्फर्ट मध्ये वॉश करायचं वगैरे. जेव्हा हे असतात पेंटिंग्स केलेले वगैरे त्याला फोम वॉश करायचा. फोम म्हणजे आपला जो मग्गा असतो त्याच्यामध्ये फोम करायचा, साबणाच्या पाण्याचा फेस करायचा, स्पंज असतो ना आपल्या फेशियलचं वगैरे, त्याने घेऊन ते करायचं. रगडायचं नाही, तो मॅडमने चॅलेंज दिला तरी काढतेच वगैरे. ऑफकोर्स तुम्ही जेवढा जास्त फोर्स करा ते निघणार. आणि अलिबाग तर अगदीच म्हणजे प्रिकॉशनरी करायचं, कारण की ऑफकोर्स लोकल मटेरियल असतं त्याचं लॉंग लास्टिंग टिकत नाही, पण तरी जेवढे तुम्ही हे करणार. आणि हे जे काही हेवी मटेरियल असतं ते तुम्ही म्हणजे रोज डेलीला वापरत नाही ना, आणि तशी वॉश नाही करत. ठीक आहे. आता तुम्हाला हे जे लावलेत ना पर्ल, हे पर्ल टकी माहिती दुपट्ट्याला तुम्ही बघितलं असेल, नेटला बघितलं असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी इव्हन इम्पॉर्टंट नेट्स वगैरे असतात. ही आहे पर्ल सेटिंग मशीन. आपण दिलं होतं माहिती ना, खूप क्वेरी विचारलेली की हे काय आहे, किंवा ही हॉट फिक्स मशीन काय आहे वगैरे. जे आपण कुंदन लावतो ना, आपल्या साडीत बनवलेल्या असतात माहिती ना, बरोबर पल्लू इथे आपल्या डाव्या खांद्यावरती, तर तिथेच काय असतात कुंदन वगैरे लावलेले असतात. तर एक कुंदन चिटपट नाही बसत वगैरे. हॉट फिक्स मशीन छोटी ना, तसंच मोठा सेटअप असतो, जसं एम्ब्रॉयडरीचा असतो तसा. ही आहे पर्ल सेटिंग मशीन. पर्ल सेटिंग मशीन म्हणजे काही पर्ल सेट लावले, मग तुम्ही डिझाईन तुम्ही पॅन्टवरती कुठेही करू शकता. युट्यूबला आपला चॅनल आहे निघालं नावाचा, ही कशी ऑपरेट करते याची व्हिडिओज वगैरे बनवलेले आहेत आणि ही खूप युजफुल आहे. बघा कसं असतं माहिती का, मार्केटमध्ये तुम्ही बुटीकमध्ये जेव्हा जाता आणि तुम्ही घरगुती शिवता, कंपॅरिझन करता. ऑफकोर्स घरगुती असेल तर तुम्ही स्टिचिंग देता, अरे कशाला 200 रुपये 100 रुपये तर होतात, एवढी काय वगैरे. हेच बुटीकमध्ये आपण ती किचकिच नाही करत. का नाही करत? बिकॉज ऑफ इन्स्ट्रुमेंट्स, बिकॉज ऑफ टेक्निक्स, बिकॉज ऑफ फिनिशिंग वगैरे खूप मॅटर करतात वगैरे, हे ना. म्हणजे तुम्ही ते बघू शकता, हे मोठे एकदम मोठा पण बीड्स असतात. हा जो आहे काय केला तो रिबीट बघितला तुम्ही, सिल्वर कलरचा आहे तो, त्याच्यामध्ये खाली टाकला. हा जो पर्ल आहे, हा पर्ल आपल्याला याच्यामध्ये फिक्स करायचा आहे. आता हे वापरून लूज झालेलं आहे, नाहीच काय कळलं ना तुम्हाला तो पॅक करावा लागतो, म्हणजे पकडावा लागतो थोडासा. आता मला कुठे सो गाईज, मॅमने खूप छान टेक्निक शिकवल्या आणि सगळ्या टेक्निक समजून घेतल्या. त्याच्यानंतर माझं कलरिंग रिमेनिंग राहिलेलं तर ते मी पटकन कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर फायनली वर्क करायला घेतलं. तर आता ते कुठे सूट होत होतं, काही बीड्स कुठे, असं ऍडजस्ट करून मी वर्क करत होते. इकडे पाहू शकता तुम्ही, बाकीच्या मुलींचं झालं होतं, त्यांनी आवरावरी करायची सुरुवात केली होती, कारण की क्लासचा टायमिंग पण झाला होता, 2 वाजलेले. सो माझं पण कंप्लीट झालं होतं. थोडी गोष्ट राहिलेली पण म्हटलं आता ती नंतर करेल. आणि इकडे आम्हाला सर्टिफिकेट पण भेटलेलं. सो आता जे काही राहिलेलं आहे तर ते म्हटलं आता घरी गेल्यानंतर निवांत थोडेसे बीड्स वगैरे लावायचे राहिलेले आहेत तर ते लावून जाईल. तर मग त्याच्यानंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले बाहेर बसून आणि छान असे थोडेसे ओळखी वगैरे झाल्या आणि क्लासचा एक्सपिरियन्स पण छान होता. क्लास नंतर आम्ही मग गेलो एका हॉटेलला जेवण करायला, कारण की थोडंसं भूक लागलेली आणि मग जेवण वगैरे केलं.
तो गाईज आत्ता मी जस्ट आता सोसायटीत आलेली आहे. जवळपास 4 वाजले, लेट झाले, पण वातावरण असलं भारी झालंय ना पावसाचं, तर खूप छान वाटतंय. आता गेल्यानंतर पहिले मी या वातावरणात झोप काढणार आहे, तर भारी वाटतंय. आणि आज बऱ्यापैकी सगळं कवर झालं. थोडंसं माझं राहिलंय काही थोडंसं हे करायचं, तर ते बघूयात. मी आता नंतर करेल, जसं वेळ भेटेल तेव्हा तसं. जे फायनल आहे ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. स्केच आपलं ड्रॉइंग पेंटिंग जे काय असेल ते घरी गेल्यावर दाखवते. चलो स्टॅच्यू.